Hello students. Now we are going to see problems from textbook for unit number 1. Now in our unit number 1, problems which are given are in exercise from question number 12 and onwards. Now from question number 12 to 22 problems are given. We will start from first problem, that is question number 12. See the page number 24 of the textbook. Now I will read the problem and correspondingly you have to write the given, and given is also written on this board. The problem is that somehow an ant is stuck to the rim of a bicycle while the wheel of diameter 1 meter. म्हणजे एक बायसिकल आहे, त्याच्या रिमला, बायसिकलचं चाक आहे त्याच्या रिमला, बरोबर आहे. हे बायसिकलचं चाक म्हणू आपण व्हील ऑफ डायमीटर 1 मीटर, म्हणजे याची डायमीटर किती आहे, या चाकाची 1 मीटर आहे. याच्या कुठंतरी एका ठिकाणी एक आंट जे आहे, आंट म्हणजे मुंगी म्हणू आपण त्याला, ती काय चिपकलेली आहे. या ठिकाणी आंट एखादी चिपकलेली आहे. तर आपल्याला काय काढायचं आहे, त्याच्या आधी पाहू. व्हाईल द बायसिकल इज ऑन अ सेंट्रल स्टँड. आता आपण जी सायकल आहे ती सेंट्रल स्टँडवर उभी केलेली आहे समजा. म्हणजे साईड स्टँड असते सायकलला आणि एक सेंट्रल स्टँड असते, ज्या स्टँडवर उभं केल्यावर मागचं चाक हे तसंच फिरू शकते हवेत, ते जमिनीला अजिबात लागलेलं नसते. दॅट इज रिअर व्हील. ओके, रिअर व्हील इज completely above the earth's surface and does not touches the earth's surface while the bicycle is on a central stand. The wheel is set into rotation. आता व्हील जे आहे ते आपल्याला रोटेशनमध्ये सेट करायचं. नाव द व्हील इज रोटेटेड. पायडल मारायचा आपल्याला आणि व्हीलला रोटेट करायचं आहे. आपण हे स्वतः घरी आपल्या सायकलसोबत करून पाहू शकतो. अँड इट अटेन्स द फ्रिक्वेन्सी ऑफ 2 रिव्हॉल्युशन्स पर सेकंड इन 10 सेकंड्स. आणि त्याच्यामुळं जे रोटेशन आपण त्याच्यामध्ये डेव्हलप करून राहिलो किंवा सेट करू राहिलो त्या रोटेशनमध्ये, तिथे त्याची फ्रिक्वेन्सी 2 रिव्हॉल्युशन पर सेकंद, 10 सेकंदापर्यंत 2 रिव्हॉल्युशन पर सेकंद, म्हणजे एका सेकंदात 2 रिव्हॉल्युशन, दुसऱ्या सेकंदात 4, अशा प्रकारे त्याची फ्रिक्वेन्सी आपल्याला सेट करायची आहे. आता नक्कीच हे फिरताना सर्क्युलर फिरत आहे, म्हणजे म्हणून त्याची फ्रिक्वेन्सी जी आहे ती अँग्युलर असेल आणि त्याची वेलॉसिटी पण त्याला काय मिळेल, अँग्युलर वेलॉसिटी मिळेल. म्हणून ही जी वेलॉसिटी दिलेली आहे कोणती आहे, अँग्युलर वेलॉसिटी. करस्पॉन्डिंगली आपण इथे सगळ्या गोष्टी लिहूया. सुरुवातीला त्याची वेलॉसिटी किती होती, 0 होती जेव्हा ते स्टँडवर लावलं त्यावेळेस. मग त्याला सेट केल्यावर त्याची वेलॉसिटी झाली 2 रिव्हॉल्युशन पर सेकंद. आणि किती वेळेसाठी आहे, 10 सेकंडसाठी. म्हणून टाईम टी किती आहे आपला, 10 सेकंद. विथ युनिफॉर्म अँग्युलर ॲक्सेलरेशन, म्हणजे याची फिरतानाची जी काही ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू आहे अँग्युलर ॲक्सेलरेशनची, ती काय आहे, युनिफॉर्म आहे, म्हणजे सेम आहे प्रत्येक वेळी. युनिफॉर्म अँग्युलर ॲक्सेलरेशन असताना प्रत्येक वेळेस त्याची अँग्युलर वेलॉसिटी ही सारखी असायला पाहिजे. म्हणून आपण त्याची ॲव्हरेज व्हॅल्यू काढू शकतो. लक्षात ठेवायचं आपल्याला, कारण तीच व्हॅल्यू प्रत्येक वेळेस राहील. कॅल्क्युलेट, 2 गोष्टी आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या आहे. पहिलं प्रॉब्लेममध्ये बघा, नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स कम्प्लिटेड बाय द अँट इन दिस 10 सेकंड. म्हणजे टोटल 10 सेकंदापर्यंत जोपर्यंत हे व्हील फिरत राहिलं तोपर्यंत 10 सेकंदापर्यंत अँट जी आहे तिने किती रिव्हॉल्युशन्स कंप्लीट केले, 10 सेकंदापर्यंत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दी टाईम टेकन बाय इट फॉर फर्स्ट कम्प्लीट रिव्हॉल्युशन अँड लास्ट कम्प्लीट रिव्हॉल्युशन. म्हणजे पहिल्या आणि शेवटच्या रिव्हॉल्युशनसाठी किती वेळ लागला हे आपल्याला काढायचं आहे. पहिल्यासाठी किती वेळ आणि शेवटच्यासाठी किती वेळ. तर बघा एकदम सोपं आहे हे. आपण याआधी असे फॉर्म्युले पाहिलेले आहे. या युनिटमधलं पहिलं आणि सोपं प्रॉब्लेम म्हणू आपण त्याला. तर आपल्याला गिवन काय दिलेलं आहे, डायमीटर दिलेली आहे व्हीलची गिवन, ती म्हणजे 1 मीटर. आणि आर इज इक्वल टू काय म्हणू, 0.5. म्हणून मग रेडियस त्याची किती राहील, 0.5 मीटर. म्हणजे सेंटरपासून या अँडचं जे डिस्टन्स आहे ते 0.5 मीटर आहे. बायसिकल स्टँडवर आहे, रिव्हॉल्व केलेलं आहे. इनिशियली त्याची अँग्युलर वेलॉसिटी 0 होती. आफ्टर टी इज इक्वल टू 10 सेकंद त्याची वेलॉसिटी झाली 2 RPS, म्हणजे 2 रिव्हॉल्युशन पर सेकंदनी ते व्हील जे आहे ते रोटेट होत आहे. असं रोटेशनमध्ये सेट केलं आपण त्याला. पहिली गोष्ट काढायची आहे आपल्याला, थिटाची व्हॅल्यू म्हणू आपण त्याला, किंवा अँग्युलर म्हणजे नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स कम्प्लिटेड बाय अँट इन दिस 10 सेकंद. नंबर ऑफ रिव्हॉल्युशन किती कंप्लीट केले, बरोबर आहे, इन 10 सेकंड. म्हणजे आपण नंबर ऑफ रिव्हॉल्युशन पर सेकंद आपण काढायचे आहे. म्हणून आपण ओमेगासाठी पाहू. तर अँग्युलर ॲक्सेलरेशन इज कॉन्स्टंट. म्हणजे अँग्युलर ॲक्सेलरेशन जर कॉन्स्टंट असेल तर
तर इफ अँग्युलर ॲक्सेलरेशन इज कॉन्स्टंट देन, जर अँग्युलर ॲक्सेलरेशन कॉन्स्टंट असेल म्हणजे आपल्याला अल्फा जर कॉन्स्टंट असेल तर प्रत्येक वेळेस अँग्युलर स्पीड जी आहे ती ॲव्हरेज असायला पाहिजे. म्हणून आपण म्हणू की ओमेगा ए व्ही म्हणजे ॲव्हरेज ओमेगा, बरोबर आहे ना. नंबर ऑफ रिव्हॉल्युशन काढायचे आहे आपल्याला, बरोबर आहे की नाही. तर ओमेगा ॲव्हरेज आपल्याला जर काढायचं असेल तर पहिल्यापासून ते शेवटपर्यंत जेवढे चेंजेस झाले तेवढे सगळे ओमेगाचे व्हॅल्यूज आपण कॅल्क्युलेट करू, डिवायडेड बाय नंबर ऑफ ओमेगाच्या व्हॅल्यू जेवढ्या आपण घेतल्या तेवढ्या घेऊ. आपल्याजवळ दोन व्हॅल्यू आहे सध्या. ओमेगा 0 आहे पहिला, जो 0 होता, आणि दुसरा म्हणजे ओमेगा आहे, तो म्हणजे आपण आता पाहिलेला म्हणजे 2 होता. म्हणून मग 0 + 2/2 असं जर आपण केलं तर आपल्याला मिळालं 0 + 2/2 = 1 राऊंड्स 1 रिव्हॉल्युशन पर सेकंड. असं जर म्हटलं, आता खाली पाहिलं आपण तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा = मला काढता येते ओमेगा इंटू टी, बरोबर आहे की नाही. तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा म्हणजे किती रिव्हॉल्युशन झाले आपले अँग्युलर डिस्प्लेसमेंट करताना, 1 थीटा, 2 थीटा, 3 थीटा असे किती झाले. मग थीटा = ओमेगा इंटू टी होते. मग ॲव्हरेज व्हॅल्यू थीटाची काढायची, ओमेगा ॲव्हरेज इंटू टी. ओमेगा म्हणजे 1 आता आपण काढलेला होता, टाईम म्हणजे टोटल टाईम टी 10 सेकंडसाठी. थीटा होता तो आपण ओमेगासाठी जर 1 व्हॅल्यू असती तर मग टाईम टी जर 1 असतं एका सेकंडसाठी तर 1 × 1 म्हणजे 1 असं आपण म्हटलं असतं. अशा प्रकारे 10 सेकंडसाठी म्हणून 10 × 1 म्हणजे 10 रिव्हॉल्युशन्स. देअरफॉर थीटा = 10 रिव्हॉल्युशन. पहिलं उत्तर भेटलं आपल्याला. दुसरं म्हटलेलं आहे त्यांनी, आता त्याच्यासाठी आपल्याला एक थोडंसं इक्वेशन सेट करावं लागेल पहिल्यांदा. तर अकॉर्डिंग टू सेकंड इक्वेशन ऑफ मोशन, आपण 3 इक्वेशन्स ऑफ मोशन शिकलेलो आहोत. त्यातली पहिलं इक्वेशन ऑफ मोशन आणि त्यानंतर दुसरं इक्वेशन ऑफ मोशन आपल्याला आठवायचं आहे. ते म्हणजे आपण ट्रान्सलेशनल, इफ वी हॅव रिमेंबर्ड द ट्रान्सलेशनल मोशन, देन दॅट इक्वेशन विल बी, ट्रान्सलेशन मोशनसाठी इक्वेशन काय असू शकते, यस = ut + ½ at², बरोबर आहे. तेच इक्वेशन जर आपण रोटेशनल किंवा सर्क्युलर मोशनसाठी लिहिलं तर थीटा याच्या जागी थीटा = ut, u म्हणजे इनिशियल वेलॉसिटी, इथे काय होती इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा 0, म्हणून ओमेगा 0 × t + ½ at², ½ a च्या जागी इथे काय राहील अल्फा, ए म्हणजे ॲक्सेलरेशन, अल्फा म्हणजे अँग्युलर ॲक्सेलरेशन × t². इथे आपण ओमेगा 0 जो आहे तो 0 कन्सिडर केलेला आहे, कारण की इनिशियल वेलॉसिटी काय त्याची 0 होती. म्हणून मग हे इक्वेशनमधलं ही टर्म चालली जाईल, काय राहिलं ½ अल्फा t². ही इक्वेशन नंबर 1 म्हणू आपण त्याला. आता याच्यामध्ये आपण थीटासाठी कितीही रिव्हॉल्युशनसाठी आपण व्हॅल्यू टाकू शकतो किंवा काढू शकतो, कोणतेही पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या कोणत्याही नंबरच्या रिव्हॉल्युशनसाठी, बरोबर आहे. कितीही साठी आपण व्हॅल्यू टाकून टाईम काढता येईल किंवा टाईम टाकून नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स काढता येईल. इथे जर पाहिलं आपण तर अल्फाची व्हॅल्यू इथे मला पुट करता येते. अल्फा काढताना मला काढता येईल की फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी अँग्युलर वेलॉसिटी, फायनल अँग्युलर मायनस इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी आपण टाईम रिक्वायर्ड आपला टोटल टी होता, तो म्हणजे 10 होता. इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी ही 2 होती, फायनल अँग्युलर वेलॉसिटी ही 2 होती, मायनस इनिशियल 0 होती, म्हणून 2/10 = 1/5. अँड फॉर फर्स्ट रिव्हॉल्युशन, पहिल्या रिव्हॉल्युशनसाठी काय आहे तर θ1 = 1 रिव्हॉल्युशन म्हणू आपण त्याला. आता θ1ची व्हॅल्यू 1 पुट करू आणि अल्फाची व्हॅल्यू 1/5 पुट करू इक्वेशन नंबर 1 मध्ये. तर इक्वेशन नंबर 1 काय होईल, 1 = 1/2, हा आहेत आपल्या इक्वेशनमध्ये अल्फा म्हणजे 1/5, तो इथे पुट केला, इंटू t². हा टी म्हणजे पहिल्यासाठी असणारा, म्हणून मग t1² असं काहीतरी आपण त्याला नाव देऊ इनिशियलसाठी, पहिल्यासाठी. म्हणून मग t1² = काय झालं तर 5 × 2 म्हणजे 10, 10 × 1 म्हणजे इकडे गेला तो तर 10 झालं, म्हणून t2² = 10, देअरफॉर t1² = 10, देअरफॉर t1 = √10 सेकंड. म्हणून मग पहिल्यासाठी लागणारा वेळ किती, √10 सेकंड. दुसऱ्यासाठी लागणारा वेळ, दुसऱ्यासाठी म्हणू आपण, किंवा लास्टसाठी जर आपण काढायचं राहिलं तर त्याच्यासाठी आपल्याला पहिले 9व्या रिव्हॉल्युशनसाठी लागणारा वेळ, कारण टोटल रिव्हॉल्युशन किती झालेले आहे 10 झालेले आहे. म्हणून मग टोटल रिव्हॉल्युशनसाठी लागणारा वेळ म्हणजे 10साठी आपल्याजवळ आहे, आपण 9साठी वेळ काढू आणि मग 10साठी लागणारा वेळमधून 9साठी लागणारा वेळ मायनस करू, मग आपल्याला शेवटच्या रिव्हॉल्युशनसाठी लागणारा वेळ काढता येईल. म्हणून आपण 9साठी काढत आहोत, लक्षात ठेवायचं. इथे θ2साठी म्हटलं मी 9, θ2ची व्हॅल्यू 9, पुन्हा अल्फाची व्हॅल्यू 1/5. हे जर मी टाकलं इक्वेशन नंबर 1 मध्ये तर काय मिळालं, 9 = 1/2 इंटू ब्रॅकेट 1/5 t2², म्हणजे याचा अर्थ 5 × 2 म्हणजे बाजूने 10 झाले, 10 × 9 म्हणजे 90 झाले, म्हणून t2² = 90. 90ला लिहिता येईल √9 × 10 किंवा 9चा अंडररूट झाला 3 × √10, 3 × √10 म्हणजे 3.162,
इंटू 3 म्हणजे झालं 9.48 सेकंद. म्हणजे मला 90साठी लागणारा वेळ जो आहे तो किती आहे 9.48 सेकंद. मग माझ्याजवळ 10साठी लागणारा वेळ म्हणजे टोटल 10 होता. 10 सेकंद आपल्याला गिवन आहे. 10 रिव्हॉल्युशन म्हणजे टोटल रिव्हॉल्युशनसाठी लागणारा वेळ 10 सेकंद तो आपल्याला गिवन आहे. मायनस 90साठी लागणारा वेळ एवढा आहे. हा जर मी मायनस केला तर मला एकासाठी लागणारा वेळ शेवटच्यासाठी लागणारा वेळ काढता येईल. तो म्हणजे 0.514 सेकंद. Our second problem is from textbook, problem number 13. Coefficient of static friction between a coin and a gramophone disc is 0.5. बघा, ग्रामोफोनची डिस्क माहिती आपल्याला CD सारखी मोठी डिस्क राहत होती पहिले ग्रामोफोनला. सपोज दिस इज द ग्रामोफोन डिस्क and for this disc if a coin is placed at any place at suppose distance r1 from the center of the disc, then the coefficient of static friction, that means friction, when friction is takes place between coin surface, lower surface of coin and upper surface of the disc, then coefficient of that static friction म्हणजे हे जे काही डिस्क आहे ही कॉइन जर याच्यावर आपण ठेवला तर या डिस्कला रोटेट होताना जी जास्तीत जास्त फ्रिक्वेन्सी आपण जेवढी वाढवू शकतो की त्या फ्रिक्वेन्सी वाढवल्यानंतर हे कॉइन इथून स्लिप होऊन बाहेर पडून जाईल. तेवढ्या कमीत कमी फ्रिक्वेन्सी त्याला आवश्यक आहे. या कॉइनला इथे राहून अशा प्रकारे या डिस्कसोबत रिव्हॉल्व होताना या कॉइनला तेवढी फ्रिक्वेन्सी कमीत कमी आवश्यक आहे. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी वाढली तर हा कॉइन इथून स्लिप होऊन जाईल. अशा प्रकारे ह्या उदाहरणात थोडंसं स्पष्टीकरण याचं असं आहे. तर प्रॉब्लेममध्ये दिल्याप्रमाणे कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन अ कॉइन अँड अ ग्रामोफोन डिस्क अशा प्रकारे इथे हा राहील. त्यावेळेस या कॉइन आणि या डिस्कच्या या सरफेसमध्ये जे काही फ्रिक्शन आहे त्याचा कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन हा 0.5 जर होत असेल तर रेडियस ऑफ द डिस्क इज 8 सेंटीमीटर. समजा या डिस्कची रेडियस मी R2 ने दाखवतो आणि ती किती आहे समजा 8 सेंटीमीटर. इथं आपण लिहिलं आहे R2 इज इक्वल टू 8 सेंटीमीटर. त्याला मीटरमध्ये करून घ्यायचं आहे. 8 × 10⁻⁻² मीटर. Radius of the disc is 8 centimeter. Initially the center of the coin is pi centimeter away from the center of the disc. या कॉइनचा हा सेंटर आहे आणि या डिस्कचा हा सेंटर आहे. यांच्या मधातलं जे डिस्टन्स आहे ते समजा पाय सेंटीमीटर आहे. म्हणजे R1 इक्वल टू काय झालं पाय सेंटीमीटर. त्याला मीटरमध्ये करायचं राहिलं तर आपण लिहू पाय × 10⁻⁻² मीटर. ॲट व्हॉट, आता दोन गोष्टी काढायच्या आहे. पहिली गोष्ट म्हणजे ॲट व्हॉट मिनिमम फ्रिक्वेन्सी विल इट स्टार्ट स्लिपिंग फ्रॉम देअर. म्हणजे इथे हा फिरता कॉइन जेव्हा याच्यावर ठेवलेला आहे ही डिस्क फिरेल त्यावेळेस कॉईनसोबत फिरेल तर अशा कोणत्या कमीत कमी फ्रिक्वेन्सीला हा कॉइन इथून स्लिप होणं सुरू होईल बाहेरच्या दिशेने ती फ्रिक्वेन्सी आपल्याला काढायची. म्हणजे मिनिमम फ्रिक्वेन्सी म्हणजे एफ मिनिमम काढायचं आपल्याला. त्यानंतर दुसरं म्हटलं आहे बाय व्हॉट फॅक्टर विल द आन्सर चेंज इफ द कॉइन इज ऑलमोस्ट ॲट द रिम. म्हणजे याच्या एकदम शेवटच्या भागात, रिम म्हणजे हा जो शेवटचा भाग दिसता एकदम कॉर्नरला, इथे कुठतरी जर कॉइन राहिला इथून इथे जर तो प्लेस केला तर अशा वेळेस कितीनी त्याची फ्रिक्वेन्सी बदलेल किंवा जे काही आपलं उत्तर आहे F1 मिनिमम जे आहे ते कितीनी बदलायला पाहिजे. F1च्या तुलनेत ते कितीनी बदलायला पाहिजे F1च्या फ्रॅक्शनमध्ये. लक्षात आलं. तर पहिल्या केसमध्ये आपण विचारात घेऊ की कॉइन इथं आहे म्हणजे R1 एवढ्या डिस्टन्सवर आहे ज्याची व्हॅल्यू आहे पाय × 10⁻⁻² मीटर. आता रिव्हॉल्युशनसाठी विदाऊट स्लिपिंग रिव्हॉल्युशनसाठी सेंट्रिपिटल फोर्स जो आहे जो कमीत कमी जो त्याला पाहिजे आहे या कॉइनला इथे राहून फिरण्यासाठी तो कमीत कमी म्हणजे किती असायला पाहिजे. एकतर लेस दॅन किंवा इक्वल टू असायला पाहिजे. कशाच्या यांच्यामधल्या याचा सरफेस आणि या डिस्कचा सरफेस याच्यामध्ये जे काही फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे त्यांच्यामध्ये तो किती असायला पाहिजे. तो कमीत कमी Fs एवढा स्टॅटिक फ्रिक्शनचा फोर्स आहे त्याच्यापेक्षा कमी. बरोबर आहे. कमी किंवा जास्तीत जास्त तेवढा असायला पाहिजे किंवा या स्टॅटिक फ्रिक्शन फोर्सपेक्षा जास्त जर सेंट्रिपिटल फोर्स राहिला तर हा कॉइन इथून बाहेर स्लिप होऊन जाईल. म्हणून मग आपण असं म्हणू शकतो की रिक्वायर्ड सेंट्रिपिटल फोर्स ऑर द सेंट्रिपिटल फोर्स रिक्वायर्ड फॉर दी सर्क्युलर मोशन ऑफ धिस कॉइन इज प्रोव्हाइडेड बाय द फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन अँड therefore that force will be equal to that static friction or will be less than or must be less than the force of static friction. म्हणून इथे असं म्हणतो मी की असं जर इक्वेशन लिहिलं मी तर सेंट्रिपिटल फोर्स mr² आपण लिहू शकतो. याची फ्रिक्वेन्सी फिरण्याची जी आहे ती ओमेगा असेल तर किंवा आपण त्याला अँग्युलर व्हेलॉसिटी असं म्हणतो. त्यानंतर
लेस दॅन ऑर इक्वल टू कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनचा फॉर्म्युला म्यूएस इंटू एन म्हणजे नॉर्मल रिॲक्शनचा फोर्स आपण याच्या आधी शिकलेलो आहोत. नॉर्मल रिॲक्शन म्हणजेच ते वेट एवढं असते, वेट खालच्या दिशेने असते, नॉर्मल रिॲक्शन वरच्या दिशेने असते, त्याचे मॅग्नेट्यूड सेम राहतं. ते म्हणजे वेट इज इक्वल टू एम जी, म्हणून एन इज इक्वल टू एम जी आहे. ते जरी मी इथे पुट केलं तर मला असं मिळते एम आर ओमेगा स्क्वेअर इज लेस दॅन ऑर इक्वल टू म्यू एस इंटू एम जी. एम दोन्ही बाजूला असल्यामुळे दोन्ही कॅन्सल होईल. जसं आपण इक्वल टूच्या वेळेस इथे दोन्ही कॅन्सल करत असतो तसेच इथे इक्वल टूच्या जागेवर काय लेस दॅन पण साईन आहे सोबत, म्हणून आपल्याला ते कॅन्सल करता येईल. Now what remain? R omega square is less than or equal to mu s into g. Now we know that omega is equal to 2 pi f. तर मग आपण इथे 2 pi f जर पुट केलं तर मला असं मिळालं R ओमेगा स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर 4 पाय स्क्वेअर एफ मिनिमम स्क्वेअर. इथे ती फ्रिक्वेन्सी ती काय असेल मिनिमम, आपण इथे पाहिलेलं आहे ते इज इक्वल टू म्यू एस इंटू जी. याला समजा इक्वेशन नंबर 1 म्हटलं मी. आता पहिल्यांदा मी फ्रिक्वेन्सी काढतो त्याची मिनिमम फ्रिक्वेन्सी केव्हा. आता म्यूएस हा तर कॉन्स्टंटच राहील कारण की तो कोइफिशियंट आहे, फ्रॅक्शन आहे तो किंवा कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे, आणि जीची व्हॅल्यू कॉन्स्टंटच राहते, पाय कॉन्स्टंट असतो. एफ मिनिमम जे आहे ते कशावर डिपेंड असेल मग फक्त आरवर असेल. म्हणून मग ज्या ठिकाणी कॉईन आहे त्यानुसार त्याची मिनिमम फ्रिक्वेन्सी ठरेल. सध्या कॉईन इथे आहे म्हणजे R1 एवढा डिस्टन्स म्हणजे पाय सेंटीमीटरवर आहे, म्हणजेच पाय इंटू 10⁻⁻2 मीटरवर आहे. त्यावेळेस मी R इज इक्वल टू R1 असं पुट करतो. मग R1ची व्हॅल्यू पुट करू आपण. त्या ठिकाणी पहिले आपण आरच्या जागी R1 जर पुट केलं तर या एफ मिनिममला इथे राहू दिलं आणि ही सगळी क्वांटिटी आपण इकडे जर घेऊन गेलो तर मला असं दिसलं म्यू एस इंटू जी अपॉन 4 पाय स्क्वेअर इंटू आरच्या जागी R1. सगळ्या व्हॅल्यू जर आपण पुट केल्या आणि त्याला जर सॉल्व करत गेलं तर मला मिळते एफ मिनिमम स्क्वेअर इज इक्वल टू 25/2 पाय. ते इथे मिळते मला F1 मिनिममसाठी, म्हणजे अंडर रूट घ्यावं लागेल मला याचा. ते घेतल्यानंतर मला असं मिळालं आणि याची व्हॅल्यू जवळपास किती येते 2 RPS. आपल्याला पुस्तकामध्ये 2.5 दिलेला आहे तर ती तेवढी येणार नाही, ते डायरेक्ट कॅल्क्युलेशन असू शकतं, पण हे लॉगनी काढलेलं आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा लॉगनी काढून बघा आणि ते किती येईल 2 RPS म्हणजे 2 रिव्हॉल्युशन्स पर सेकंड अँड नॉट 2.5. सो करेक्ट द आन्सर फ्रॉम टेक्स्ट बुक. आपल्याला लॉगनी सोडवायचं आहे कारण की परीक्षेमध्ये इन बोर्ड एक्झाम वी हॅव टू सॉल्व बाय द मेथड ऑफ लॉग. नाऊ ॲट धिस फ्रिक्वेन्सी, याच फ्रिक्वेन्सीला कॉईन स्टार्ट स्लिपिंग. आपण हे आता पहिल्याचं उत्तर काढलेलं आहे की या फ्रिक्वेन्सीला कॉईन काय करेल स्लीप होणं सुरू करेल. आता दुसऱ्यांदा असं म्हटलं आहे की बाय व्हॉट फॅक्टर दॅट फ्रिक्वेन्सी चेंजेस वेन कॉईन इज प्लेस्ड ॲट द रिंग. म्हणजे हा कॉईन जो आहे तो शेवटी ठेवला एकदम, म्हणजे तो R2 एवढ्या डिस्टन्सवर ठेवला, म्हणजेच F2 मिनिमम आपल्याला काढायचं जेव्हा आरची व्हॅल्यू R1 न राहता R2 असेल किंवा 8 × 10⁻⁻2 असेल. R2ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 8 × 10⁻⁻2 आहे. एवढ्या अंतरावर जर असेल तर F2ची व्हॅल्यू किती असेल. तर F1ची व्हॅल्यू काढताना आपण ज्या व्हॅल्यू इथे पुट केल्या त्या सगळ्या पुट करू आपण, कारण सगळ्या व्हॅल्यू कॉन्स्टंटच असेल. म्यूएसची व्हॅल्यू 0.5 असेल, जीची व्हॅल्यू दिलेली आहे पाय स्क्वेअर असेल, 4 पायची व्हॅल्यू आपल्याला माहीत असते कॉन्स्टंट, R1च्या जागी फक्त काय असेल R2 असेल. ते जर मी इथे पुट केलं R1च्या जागी R2 तर एवढी व्हॅल्यू, तर मला सॉल्व केल्यानंतर F2ची व्हॅल्यू 1.25 एवढी मिळेल, जवळपास 25 किंवा 26, 1.25 आणि 5 नंतरचा आकडा इकडे असेल म्हणून राऊंड अप करून ते 1.26 असं काहीतरी होईल. तर 1.25 किंवा 1.26 असं जर व्हॅल्यू घेतली. आता या दोनचा जर मी रेशो घेतला की F2 अपॉन F1, तर F2 म्हणजे झालं 1.26, F1 म्हणजे झालं 2, म्हणून झालं 1.26/2. त्याची ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू यायला पाहिजे किंवा येईल 0.6269. आता इथे भाग करण्याकरता लॉगनी काढून ते उत्तर तसं आलेलं आहे, थोडंफार कमी जास्त असू शकेल. त्यामुळे हे आपलं करेक्ट उत्तर आहे. पुस्तकामध्ये दिलेलं उत्तर हे थोडंसं वेगळं आहे. पुस्तकामध्ये 1/2 म्हटलं आहे, 1/2 म्हणजे 0.5 होत असते, पण इथे आपलं किती आलं 0.6, म्हणून ते पण थोडंसं करेक्ट आपण करून घेऊ. ते कॅल्क्युलेटरने काढलेलं असू शकते. लॉगनी एक्झॅक्ट व्हॅल्यू किती येईल F2 इज इक्वल टू 0.626 इंटू F1. दिस इज द राईट आन्सर. नाउ आवर नेक्स्ट प्रॉब्लेम इज थर्ड प्रॉब्लेम, दॅट इज प्रॉब्लेम नंबर 14 ऑन पेज नंबर 25 ऑफ द टेक्स्ट बुक. प्रॉब्लेम वाचतो तिकडे गिवन काय लक्ष द्यायचं तुम्ही. पार्ट ऑफ अ रेसिंग ट्रॅक इज टू बी डिझाईन फॉर अ कर्वेचर ऑफ 72 मीटर. म्हणजे अशा प्रकारचा एक रेसिंग ट्रॅक आहे, तो 72 मीटर अशा प्रकारे रेडियस ऑफ कर्वेचरनी तो फिरत आहे. समजा ते व्हेकल त्या याच्यावरून किंवा तो अशा प्रकारे टर्न केलेला आहे, म्हणून मग रेडियस त्याच्या सर्क्युलर ट्रॅकची रेडियस दिलेली आहे ती आहे 72 मीटर. वी आर नॉट रिकमेंडिंग द व्हेकल टू ड्राईव्ह फास्टर दॅन 216 km/h. म्हणजे आपण कोणत्याच व्हेकलला याच्यावरून ड्राईव्ह होताना 216 km/h पेक्षा जास्त स्पीडने आपण त्याला अलाव करत
नाही, म्हणजे ही झाली मिनिमम वेलॉसिटी त्याच्यानं फिरण्यासाठी असणारी. त्याला किलोमीटर पर अवरला आपण मीटर पर सेकंडमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर या फॅक्टरने मल्टिप्लाय करायचं आहे. नेहमीसाठी लक्षात ठेवायचं. आपण आता 5/18 जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळेल? 216 इंटू 5/18 इज इक्वल टू 60 मीटर पर सेकंड. मीटर पर सेकंड. आता यानंतर काय म्हटलेलं आहे पुढे पाहायचं. विथ व्हॉट अँगल शुड द रोड बी टिल्टेड. म्हणजे किती अँगलनी रोड हा टिल्ट केलेला आहे, म्हणजे किती अँगलनी रोड हा एका बाजूने वर उचललेला आहे, म्हणजे अँगल ऑफ बँकिंग आपल्याला काढायचा आहे. बाय व्हॉट हाईट विल इट्स आउटर एज बी विथ रिस्पेक्ट टू द इनर एज इफ. म्हणजे आउटर एज त्याची इनर एजपेक्षा कितीने वर उचलल्या गेलेली असेल, म्हणजे यच काढायचा आहे. कधी? इफ द ट्रॅक इज 10 मीटर वाईड. म्हणजे ट्रॅकची लेंथ अशा प्रकारे त्याची रुंदी, त्याला यल म्हणू आपण, ती किती आहे? 10 मीटर एवढी जर असेल तर. आता आपल्याला इथे हे दोन गोष्टी काढताना एक तर आपल्याकडे सरळ सरळ फॉर्म्युला आहे टॅन थिटाचा, तो आपण अप्लाय करू. टॅन थिटा इज इक्वल टू v²/rg आपल्याला माहिती आहे. v²/rg म्हणजे व्हीची व्हॅल्यू आहे 60 आपली आलेली, म्हणून 60² आपण r म्हणजे 72 आहे, मीटरमध्ये दिलेला आहे, इंटू जीची व्हॅल्यू आपल्याला सुरुवातीला दिलेली आहे ती 10 घ्यायची आहे, म्हणून आपण इथे काय घेतली? 10 घेतली. याचं कॅल्क्युलेशन केलं तर मिळते मला 3600/720. याचं डिवाइड केल्यावर मिळते 5, म्हणून मग थिटा इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ 5. इनव्हर्स कसा शोधायचा आहे आपल्याला? लॉग बुकमध्ये आपल्याला इनव्हर्स शोधायचा आहे. इनव्हर्स शोधताना लॉग बुकमध्ये 5चा टॅन पाहायचा आपल्याला, किंवा टॅन ऑफ व्हॉट अँगल इज 5 हे आपल्याला शोधायचं आहे. टॅन ऑफ व्हॉट अँगल इज 5 हे पाहायचं आहे. जो अँगल त्याची व्हॅल्यू 5च्या जवळपास किंवा 5 असेल तो अँगल इथे मला लिहायचा आहे. अशा प्रकारे आपण टॅनची व्हॅल्यू, टॅन इनव्हर्सची व्हॅल्यू 5ची काढू शकतो, हे लक्षात ठेवायचं आहे. लॉगबुक बघा आणि त्यामध्ये बघा कोणत्या अँगलच्या टॅनची व्हॅल्यू, नॅचरल टँजंट्समध्ये बघा कोणत्या अँगलच्या टॅनची व्हॅल्यू किती असेल? 5 असेल तर ते मिळते आपल्याला 78 डिग्रीसाठी. आणि एक्झॅक्टली 5साठी त्याचा मीन डिफरन्स ॲड केल्यावर मिळाला तो 4 मिनिटसाठी ॲड केलेला मीन डिफरन्स, म्हणून मग ती जवळपास 5ची व्हॅल्यू येते. म्हणून मग काय झालं? 78 डिग्री आणि 4 मिनिट ही झाली पहिली व्हॅल्यू थिटाची आपल्याला मिळालेली आहे. थोडीशी आपल्याच्या दिलेली जी व्हॅल्यू आहे ती 78.69 आहे, तर ती न येता लॉगनी जर काढला आपण तर ती 78.4 एवढी येईल. त्यानंतर साइन थिटा. आता दुसरा फॉर्म्युला आपल्याकडे आहे साइन थिटा इज इक्वल टू h/l. इथे आपण जर पाहिलं तर हा h आहे आणि इथे ही जी लेंथ आहे ही जर यल असेल तर साइन ऑफ थिटा जर म्हटलं आपण अपोजिट साईड अपॉन ॲडजसन्स, अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस, म्हणजे ही लेंथ असेल ही पण यलच आहे, म्हणून अपोजिट साईड अपॉन ही हायपोटेनस, हा 90चा अँगल झाला. म्हणून इथे आपण जर साइन थिटा अप्लाय केला तर अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस झालं, म्हणून मग साइन थिटा इज इक्वल टू h/l झालं. इथे आपण h इज इक्वल टू लिहू शकतो, ओमेगा लिहिलेला गेलेला आहे चुकून, तिथे आपण यल करूया, यल साइन थिटा. अशा प्रकारे h इज इक्वल टू यल साइन थिटा म्हटलं आपण. एलची व्हॅल्यू 10 मीटर आहे, इथे आपण लिहिली 10. साइन ऑफ थिटा, थिटा आपण काढलेला आहे 78.4. 78.4चा साइन काढून इथे लिहायचा, लॉगमध्ये पाहून मल्टिप्लाय बाय 10 करायचं, ती व्हॅल्यू येते 9.805 मीटर. आणि ती व्हॅल्यू आपल्याला जी दिलेली आहे ती 9.8 मीटर दिलेली आहे, ती एक्झॅक्ट व्हॅल्यू 9.805 मीटर एवढी येईल. नेक्स्ट प्रॉब्लेम इज प्रॉब्लेम नंबर 15 फ्रॉम दी textbook. Now problem number 15 is totally based on problem number 14. So take the values from 14 because it is given in problem number 15 that the road in the question 14 above is constructed as per the requirements. म्हणजे क्वेश्चन नंबर 14 याच्या आधीच्या याच्यात दिलेल्याप्रमाणे जो रोड आहे तो कन्स्ट्रक्ट केलेला आहे, म्हणजे त्याची रेडियस जी आहे कर्वेचर ती 72 मीटर आहे, त्याच्या सर्क्युलर पाथची. त्याचा थिटा आपण काढला होता तो 78 डिग्री 4 मिनिट आहे, जीची व्हॅल्यू आपल्याला दिलेली असते, आणि टॅन थिटा जो आपण काढला तर 5 तेवढा आहे. ह्या आपल्याला दिलेल्या व्हॅल्यूज आहे 14 नंबरच्या प्रॉब्लेममधल्या. सोबत काय म्हटलेलं त्यांनी की द कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन द टाइप्स ऑफ व्हेकल, टायर्स ऑफ द व्हेकल ऑन दिस रोड इज 0.8. सो दॅट इज म्यू एसची व्हॅल्यू दिलेली आहे 0.8. विल देअर बी एनी लोअर स्पीड लिमिट. म्हणजे आपल्याला याच्या आधी आपण जी व्हॅल्यू लिहिली होती व्हीची ती अप्पर स्पीड लिमिट इथे आपण म्हटलं होतं, इथे आपल्याला कमीत कमी व्हॅल्यू असेल का असं आपण म्हणू शकतो. म्हणजे
कमीत कमी किती व्हेलॉसिटीनी आपल्याला व्हेकल नेता येईल याची व्हॅल्यू आपल्याला काढता येईल का? हो, काढता येईल. आपल्याला फॉर्म्युला आहेच. दुसऱ्यांदा असं म्हटलं आहे, बाय हाऊ मच कॅन द अप्पर स्पीड लिमिट एक्सीड ऑन इन दिस केस. म्हणजे जास्तीत जास्त किती स्पीड लिमिट असायला पाहिजे या केसमध्ये, जर म्यूएस एवढा असेल तर. म्हणजे मागच्या प्रॉब्लेममध्ये या प्रॉब्लेममध्ये एकच फरक आहे, फक्त इथे म्यूएस दिलेला आहे, तिथे म्यूएसची व्हॅल्यू नव्हती. इथे आपण काढू शकतो त्यानुसार मिनिमम व्हेलॉसिटीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. फॉर्म्युला √RG इन ब्रॅकेट टॅन थिटा मायनस म्यूएस अपॉन 1 प्लस म्यूएस टॅन थिटा. आपण हे पाहिलेलं आहे इक्वेशनमध्ये, एक्सप्रेशन पाहताना मिनिमम व्हेलॉसिटीचं. त्यात आपण व्हॅल्यू पुट केल्या, सरळ सरळ व्हॅल्यू पुट करत गेलो. पहा इकडे, तर ती व्हॅल्यू झाली 12 इंटू 2.049 किंवा त्याची व्हॅल्यू भेटली आपल्याला 24.588 मीटर पर सेकंद, 58 मीटर पर सेकंद. ही व्हॅल्यू मीटर पर सेकंदमध्ये भेटलेली आहे. आपल्याला उत्तर काढायचा किलोमीटर पर अवरमध्ये. जसं आपण याआधी त्याला मल्टिप्लाय केलं होतं 5/18 या फॅक्टरनी मीटर पर सेकंदमध्ये कन्वर्ट करताना, तसं आपण इथे किलोमीटर पर अवरमध्ये कन्वर्ट करताना 18/5 मल्टिप्लाय करू, तर आपल्याला मिळते 88.48 किलोमीटर पर अवर. जी आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे आपल्या पुस्तकामध्ये, ॲप्रॉक्सिमेट दिलेली आहे ती 88 किलोमीटर पर अवरमध्ये. त्याची एक्झॅक्ट व्हॅल्यू येईल 88.48 किलोमीटर पर अवर. आता दुसऱ्यांदा असं म्हटलं आहे त्यांनी की मॅक्सिमम किती असायला पाहिजे, तर थीटा जो आहे तो 45पेक्षा जास्त आहे. निश्चितच थीटा हा 45पेक्षा जर जास्त असेल तर मॅक्सिमम व्हेलॉसिटीची व्हॅल्यू काढायची गरज राहत नाही, कारण की जास्तीत जास्त व्हेलॉसिटी कितीही जर तो गेला तरी तो बाहेर पडणार नाही. 45च्या वर आपला अँगल आहे, तो आहे 78°.4". 45पेक्षा जास्त अँगलनी तो काय झालेला आहे, इन्क्लाइन झालेला आहे. म्हणजे जवळपास एवढा अँगल इथे मी विचारात घेतो. या अँगलनी जर ती इन्क्लाइन केलेलं असेल तर कितीही स्पीडने जर तो गेला तर सहसा गाडी इकडून निष्ठून जाणार नाही. 45°पर्यंतच ती शक्यता असते, म्हणून मग त्याला अप्पर लिमिट राहणार नाही. हे याचं उत्तर आहे.